बोर्डाच्या परीक्षेत या जर चुका तुम्ही करायच्या टाळल्या तर तुम्ही नक्कीच विज्ञान भाग 1 मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणारच. तर चला आहेत कोणत्या आहेत त्या चुका ज्या तुम्ही देखील बोर्डाचा पेपर लिहिताना टाळल्या पाहिजेत पाहूयात. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इथे केंद्र क्रमांक व्यवस्थित अगदी अंकात लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो हॉल तिकीटवरचा सीट नंबर आहे तो व्यवस्थित अगदी अंकात त्यानंतर अक्षरात लिहून तुमची सही करायची आहे आणि बारकोड ह्या चौकटीत चिटकवायचा आहे. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा विषय असणार आहे तो विज्ञान व तंत्रज्ञान आणि पेपरमध्ये भाग 1 असणार आहे. त्यानंतर दिनांक असणार आहे 11 मार्च 2026 आणि उत्तरलेखनाची भाषा ही मराठी असणार आहे. मराठी माध्यमांचा विज्ञान व तंत्रज्ञानाचा पेपर असेल तर तिथं उत्तरलेखनाची भाषा मराठी येणार आहे आणि जे सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मिडियमचं असणार आहे त्यांचा पेपरमध्ये इथे इंग्लिश लँग्वेज येणार आहे. लँग्वेज ऑफ द आन्सर हे इंग्लिश येणार आहे. तर चला तर पाहूयात. नेहमी तुमचा जो उत्तरपत्रिका असणार आहे तो नवीन प्रश्न जो असतो तो नेहमी उत्तरपत्रिकेच्या उजव्या बाजूलाच काय करायचं आहे तर नेहमी लिहायला सुरुवात करायचा आहे. अजिबात तुम्ही डाव्या साईडला नवीन प्रश्न लिहायला जाऊ नका. त्यानंतर पहा तुमचा जो मेन प्रश्न असणार आहे तो नेहमी याच चौकटीत लिहायचा आहे. तर इथे पाहू शकता प्रश्न क्रमांक 1. त्यानंतर जो एक समास आखायचा आहे पाहू शकता आणि तो डाव्या साईडलाच नेहमी आखायचा आहे. इकडच्या साईडला अजिबात आखत बसू नका. आणि त्यानंतर तुमचं जे पहिला जो प्रश्न 5 मार्क्सचा MCQ बेस्ड असतो त्यामध्ये फक्त तुम्हाला प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहून त्याचं काय करायचं आहे तर ऑप्शन विथ त्याचा आन्सर हे लिहायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता त्याचं काय असणार आहे आन्सर तर ग्रुप 2 असणार आहे. जर तुम्ही यामध्ये फक्त ग्रुप 2 आन्सर लिहिला तर तुम्हाला यामध्ये 0 मार्क्स मिळणार आहेत. त्याचा ऑप्शन नाही लिहिला तरी तर तुम्हाला काय करायचं आहे तर ऑप्शन विथ त्याचा आन्सर लिहायचा आहे आणि अशा प्रकारे 5 पैकी 5 तुम्हाला MCQ मध्ये काय करायचं आहे तर उत्तर हे लिहून तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर बी देखील पाहू शकता. ट्रू असेल तर स्टेटमेंट दिलेलं ट्रू लिहायचं आहे. स्टेटमेंट अजिबात पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही. जे ऑड मॅन आउटचे प्रश्न असतात त्यामध्ये ऑड मॅन आउटचं फक्त तुम्हाला ऑप्शन विथ त्याचा आन्सर लिहायचा आहे. 1 मार्क्ससाठी असणार आहे. कॉलम मॅच द पेअर्सचे कॉलम ए आणि त्याचा आन्सर व्यवस्थित अगदी काय असणार आहे कॉलम बी मधलं तसं लिहायचं आहे. आणि तुम्हाला रिझन्स विचारले 1 मार्क्ससाठी. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे डेफिनेशन विचारले. अशा प्रकारचे 1-1 मार्क्सचे प्रश्न व्यवस्थित अगदी सोडवायचे आहेत. आणि तुम्ही हा प्रश्न सेकंड पेजवर जरी अटेंड केला क्वेश्चन नंबर 1B तरी चालेल. परंतु जो तुमचा क्वेश्चन नंबर 1 असणार आहे तो नेहमी तुम्ही काय करायचं आहे उत्तरपत्रिकेच्या उजव्याच बाजूला नवीन पेजवर स्टार्ट करायचं आहे आणि ते MCQची उत्तराचं व्यवस्थित लिहायचं आहे. आणि जर तुम्ही MCQ मध्ये जर खाडाखोड केला तर तुमचं जे पहिल्यांदा उत्तर लिहिलेलं असलं तेच ग्राह्य धरणार आहेत. जर तुम्ही सेकंड इथे खोडून त्यानंतर बी ऑप्शन जर याच्या पुढं लिहिला तर तुमचं पहिलंच उत्तर ग्राह्य धरले जाणार आहे आणि जर ते चुकीचं असलं तर तुमचं 0 मार्क्स मिळणार आहेत किंवा तुम्हाला यामध्ये पहिला जे अटेम्प्ट लिहिणार आहात तेच उत्तर तुमचं ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे MCQचे प्रश्न सोडवत असताना नेहमी योग्यच असं उत्तर तुम्ही काय करायचं आहे लिहायचं आहे. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा क्वेश्चन नंबर 2 असणार आहे तो देखील नवीन पेजवर असणार आहे उत्तरपत्रिकेच्या उजव्या बाजूला. त्यामध्ये गिव्ह रिझन्सचे उत्तर कसं लिहायचं तर सर्व मुले काय करतात तर यामध्ये पॅराग्राफचे आन्सर रायटिंग करतात. परंतु तुम्हाला यामध्ये पॅराग्राफला जरी तुम्ही लिहिला आन्सर किती पण बरोबर लिहिला तरी तुमचं मार्क्स हे कमी होणार आहेत. कारण तुम्हाला इथं पॉईंट वाईज आन्सर लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता रोमन आकड्यात 1, 2 जर तुम्ही असं पॉईंट वाईज जर उत्तर लिहिला तर तुम्हाला यामध्ये 2 पैकी 2 मिळणार आहेत. त्यानंतर सेकंड वन देखील गिव्ह रिझन्स पाहू शकता. त्यामध्ये देखील तुम्हाला व्यवस्थित अगदी पॉईंट वाईज ह्याचं उत्तर लिहिलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती 4 पॉईंट्स लिहिलेले आहेत. त्यामुळे 2 पैकी 2 मार्क्स हे मिळणारच आहेत. आणि जर तुम्ही हे पॅरेग्राफमध्ये जर उत्तर लिहिला तर त्यामध्ये तुम्हाला मार्क्स हे कमी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे गिव्ह रिझन्सचे उत्तर लिहिताना तुमचे स्वतःचे मत मांडायचे नसते. फक्त त्यामध्ये काय करायचं व्यवस्थित पॉईंट वाईज जे त्याचं रिझन्स असणार आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता जो क्वेश्चन नंबर 2B असणार आहे तो देखील तुमचा सेम तसाच असणार आहे. परंतु त्यामध्ये गिव्ह रिझन्स नसून क्वेश्चन्स असणार आहेत ज्यामध्ये तुमचे न्यूमरिकल्स बेस्ड क्वेश्चन्स असू शकतात किंवा युजेस ऑफ DC जनरेटर त्यानंतर एखादा लॉ ते असं विचारू शकतात 2-2 मार्क्ससाठी. त्याचे देखील आन्सर तुम्हाला काय करायचं आहे पॉईंट वाईजच लिहायचं आहे. आणि जर तिथे डायग्राम्स जर विचारले असेल तर ती डायग्राम्स पेन्सिलनेच काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो. अजिबात त्यामध्ये पेनचा वापर करायचा नाही आणि डायग्रामला नावे देताना देखील पेन्सिलचाच यूज करायचा आहे. जर तुम्ही पेनचा यूज केला तर तुम्हाला 0 मार्क्स त्यामध्ये मिळणार आहेत. आणि त्यामध्ये
जे न्यूमरिकल्सचे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला आहे तो अजिबात उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यातलं गिवन डेटा काय काय दिलेला आहे त्या क्वेश्चनमध्ये तो आणि टू फाइंड आणि आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला आणि सोल्युशन व्यवस्थित काढून लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी पाहू शकता कशाप्रकारे सोपा प्रश्न हा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. अजिबात क्वेश्चन्स यामध्ये उत्तरपत्रिकेमध्ये लिहित बसू नका, त्यात तुमचाच वेळ जाणार आहे. त्यामुळे नेहमी काय करा, तर तुम्हाला फक्त गिवन डेटा दिलेला आहे त्यातला शोधून काढायचं आणि टू फाइंड काय असणार आहे तर ते फक्त लिहून तुम्ही फॉर्म्युला त्याचं उत्तर हे व्यवस्थित लिहून शेवटच्या आन्सरला काय करायचं आहे तर इथं बॉक्स करायला विसरायचे नाही. आणि तुमचा क्वेश्चन झाल्यानंतर व्यवस्थित अगदी तुम्हाला काय करायचं आहे तर याचं उत्तर व्यवस्थित अगदी अंडरलाईनसुद्धा जो महत्त्वाचा पॉईंट्स असणार आहे त्याला तुम्ही पेन्सिलने अंडरलाईन करू शकता. इथं पाहू शकता पेन्सिलनं हेडिंगला अंडरलाईन केलेलं आहे. त्यानंतर यूज ऑफ डिसिजन रिटेनला तर ह्याचा देखील वापर केला तर तुमचं नेहमीच काय होतं तर एक्झामिनरवर इम्प्रेशन हे चांगलं पडतं आणि नक्कीच तुमच्या मार्क्समध्ये वाढ देखील होऊ शकतं. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो देखील 3-3 मार्क्सचे प्रश्न असल्यामुळे त्यामध्ये देखील तुम्हाला पॉईंट्सचा वापर करायचा आहे. पाहू शकता इथे 1, 2 त्यानंतर 3, 4 असे पॉईंट्सचा वापर केल्यामुळे तुमचे मार्क्समध्ये देखील वाढ होणार आहे. अजिबात यामध्ये पॅराग्राफ रायटिंग करायचं नाही. त्यानंतर पाहू शकता परत न्यूमरिकलचा 3 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे तो देखील तुम्हाला व्यवस्थित फॉर्म्युला सोडवून काय करायचं आहे तर इथं व्यवस्थितच अगदी त्यामध्ये व्हॅल्यू लिहायचे आहेत. जर तुम्ही इथंपर्यंत जरी सोडवलं तरी 2 मार्क्सही मिळू शकतात. हा 3 मार्क्सचा प्रश्न असणार आहे आणि तुमचं फायनल उत्तर थोडंसं जरी चुकलं असलं तरी तुम्हाला काय होऊ शकतं इथेपर्यंत तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत आणि इथे जर तुमचं थोडंसं उत्तर चुकलं असेल तरी अर्धा मार्क्स जाणार आहे आणि व्यवस्थित अगदी तुम्हाला यामध्ये 3 पैकी 2.5 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे यामध्ये कोणीही चुकायचं नाही. त्यानंतर पाहू शकता न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन गिव्स व्यवस्थित अगदी त्यामध्ये व्हॅल्यूज भरलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. 3 मार्क्ससाठी हा देखील क्वेश्चन असणार आहे. तर अशा प्रकारे जो तुमचा एकूण 40 मार्क्सचा विज्ञान भाग 1चा पेपर होता त्यामध्ये या चुका अजिबात तुम्ही करू नका. आणि जो तुमचा डिफरन्स बिटवीनचा जो क्वेश्चन असतो त्यामध्ये देखील तुम्हाला काय करायचं आहे ॲटलिस्ट 5 to 6 पॉईंट्स व्यवस्थित अगदी डिफरन्स इकडच्या साईडला कोणता डिफरन्स आहे इकडच्या पॉईंट वाईज जरी लिहिला तर यामध्ये देखील तुमचं 3 मार्क्ससाठी विचारू देत नाही तर 2 मार्क्ससाठी पैकी मार्क्स हे तुम्ही नक्कीच घेऊन जाणार आहात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.